विद्यार्थी मित्र आपण पाहतोय कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयासंबंधीच्या विविध प्रकरणांची माहिती। आज आपण 5व्या प्रकरणाकडे जाऊ, कारण 4 प्रकरण आतापर्यंत आपली झालेली आहेत आणि 5वं प्रकरण जे आपण आज अभ्यासणार आहोत ते म्हणजे अमलगमेशन, ॲब्सॉर्प्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन ऑफ ए कंपनी। विद्यार्थी मित्र मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। माझे वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, याच्या सर्व लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि त्याचप्रमाणे अजूनपर्यंत चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतील, त्याचे नोटिफिकेशन मिळतील आणि भूतकाळातील गतकाळातील सर्व व्हिडिओ तुम्हाला ॲट अ टाइम त्या ठिकाणी पाहता येऊ शकतील। तर चला सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो, अमलगमेशन, ॲब्सॉर्प्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी या संदर्भातली थेरिटिकल पार्ट अगोदर आणि त्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन। आता अमलगमेशन म्हणजे काय, ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय, ह्या 3 कन्सेप्ट वेगळ्या आहेत, त्यांच्या अगोदर माहिती करून घेऊया। The term amalgamation means taking over of the business of 2 or more companies by newly formed company. For this purpose, the existing company or companies are liquidated and their separate legal existence comes to the end. The new company is formed to take over the assets and liabilities of the amalgamated company. For example, X Limited and Y Limited are dissolved and merged into a new company, that is XY Limited. In other words, X Limited and Y Limited company is a vendor company and XY Limited company is a newly formed company to take over the business of X Limited and Y Limited. In short, the companies whose business are taken over are winding up and a new company is formed. पहा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की X आणि Y ह्या 2 स्वतंत्र कंपन्या अस्तित्वात होत्या, स्वतःचे व्यवसाय त्या ठिकाणी करीत होत्या, पण त्या दोघांनाही असं वाटलं की आपण वेगवेगळे स्वतंत्र व्यवसाय करण्याऐवजी एकाच प्रकारचे आपण एकत्र येऊन व्यवसाय करूया। एक्स लिमिटेड सुद्धा स्कूटरचे स्पेअर पार्ट बनवतोय, वाय सुद्धा स्कूटरचे स्पेअर पार्ट बनवतात। वेगवेगळे त्या ठिकाणी व्यवसाय करण्यापेक्षा एकत्र येऊन जर व्यवसाय केला तर भांडवल जास्त, प्रोडक्शन जास्त, सेल जास्त, प्रॉफिट जास्त। आणि कुठल्याही कंपनीचा मेन मोटिव्ह काय, प्रॉफिट मेकिंग। अशा वेळेस ही एक्स कंपनी वाय कंपनी स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी काय करते, बंद करते आणि नवीन नावाने त्या ठिकाणी कंपनी स्थापन करते, दॅट इज एक्स वाय लिमिटेड। म्हणजे इथे ज्या एक्स आणि वायचं काय होतं, व्यवसाय बंद होतो, क्लोज होतो, वाइंडिंग अप होतं, लिक्विडेशन होतं आणि नवीन कंपनी कोणती स्थापन होती, एक्स वाय लिमिटेड। म्हणजे अमलगमेशनमध्ये 2 लिक्विडेशन आणि 1 फॉर्मेशन। पुढे ॲब्सॉर्प्शन. The term absorption means taking over the business of one or more company by a company already in exist. पहा, तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो, पाणी घ्या आणि खडू घ्या, खडू पाण्यात मध्ये बुडवा, काय होईल हो, खडू पाणी शोषून घेतो, पाण्याचं अस्तित्व नष्ट होतं आणि खडूचं अस्तित्व तसंच टिकून राहतं। म्हणजे पहा, 2 कंपन्या, पाणी एक कंपनी आणि खडू एक कंपनी। पाणी कंपनी बंद होते कारण ते पाणी खडूने काय केले, स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतले, ॲब्सॉर्ब करून घेतले। इथे नवीन कंपनी स्थापन झाली का, नाही, 2 कंपन्या होत्या, पाणी कंपनी आणि खडू कंपनी, बरोबर आहे। एकाचं लिक्विडेशन झालं पण नवीन स्थापना झाली का, नाही, कारण खडू सुद्धा अस्तित्वात होती। त्यामुळे ॲब्सॉर्प्शन मध्ये 1 लिक्विडेशन, नो न्यू फॉर्मेशन। एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. रिकन्स्ट्रक्शन मे बी एक्सटर्नल और इंटरनल, 2 प्रकारे। आता इथे आपण पाहतोय ते एक्सटर्नल। इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मीन्स रिडक्शन ऑफ कॅपिटल ऑफ ए कंपनी विच इज टू बी रिकन्स्ट्रक्टेड। ओके, आता एक्सटर्नल. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन टेक प्लेस व्हेन ए न्यू कंपनी with the same or similar name
is formed to take over the business of existing company. In this case, new company must be formed, and if the business is taken over by an old company, it is the case of absorption and not external reconstruction. In short, in external reconstruction, a new company is floated to take over the business of the vendor company. Vendor म्हणजे जी आपला व्यवसाय विकते, seller. The idea behind such a reconstruction is that subsequently the same business shall be carried on by the same person. For example, A Limited, a newly formed company, has acquired the business of B Limited, that is an existing company, to take over the assets and liabilities of B Limited. This is the case of external reconstruction. In short, amalgamation means minimum 2 liquidation and 1 formation. Absorption means 1 liquidation and no new formation. External reconstruction 1 liquidation and 1 formation or new company. हा भाग पूर्णतः या ठिकाणी आपण तिन्ही कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या. पुढची जी कन्सेप्ट आपण पाहणार आहोत ते म्हणजेच पहा परचेस प्राइस. व्यवसाय आता इथं खरेदी आणि विक्रीचा व्यवहार झालेला आहे. विकणारा व्हेंडर, खरेदी करणारा परचेसर, हे तर सर्वांना माहिती आहे. मग मला एक सांगा, मी परचेसर आहे, मी तुमच्याकडून वस्तू घेतोय, तुमचा बिझनेस घेतोय, तर त्याची किंमत मी तुम्हाला देणं आवश्यक आहे. खरेदी केल्याची किंमत परचेस प्राइस, परचेस कन्सिडरेशन, कन्सिडरेशन याचा अर्थ मोबदला. जो व्यवसाय खरेदी केलेला आहे त्याचा मोबदला देणं म्हणजेच परचेस प्राइस किंवा परचेस कन्सिडरेशन. कोण देतं? पर्चेसिंग कंपनी देते. कोणाला देते? व्हेंडर किंवा सेलर कंपनीला. मग हे जे काही परचेस प्राइस किंवा कन्सिडरेशन आहे ते कसं कॅल्क्युलेट करतात? त्याच्या 4 मेथड दिल्यात. लमसम मेथड किंवा त्याला दुसरं नाव आहे डायरेक्ट असर्टन मेथड. दुसरा टाइप आहे नेट असेट मेथड, त्याला दुसरं नाव आहे नेट वर्थ मेथड. दोन्ही नावं लक्षात ठेवा. तिसरा आहे नेट पेमेंट मेथड आणि चौथा आहे तो शेअर एक्सचेंज मेथड. ओके, आता हे परचेस कन्सिडरेशन काय आहे ते पाहूया. परचेस कन्सिडरेशन is the amount which is paid by the purchasing company for the purchase of business of the vendor company. It may, however, be noted that it is not necessary for the purchasing company to take over all assets and liabilities of the vendor company. It may take over all or some of the assets at such values as may be mutually agreed. दोघांनी ठरवलेलं असेल तर. Similarly, it may take over all or some or none of the liabilities of the vendor company. सर्व असेट घेतील, सर्व लायबिलिटी घेतील. काही असेट घेतील, काही लायबिलिटी घेतील. एखादी असेट घेणार नाहीत, एखादी लायबिलिटी घेणार नाहीत. हे दोघांच्याही खरेदी विक्री करणाऱ्या दोघांवर अवलंबून आहे काय घ्यायचं आणि काय नाही. Methods of calculation of purchase consideration. Purchase consideration can be calculated by different method. The method to be adopted by the student in the examination problem will depend upon the information given in the problem. Following are the different methods of calculating purchase consideration. First, lump sum method or direct ascertain method. When the purchasing company agreed to pay lump sum or fixed amount to vendor company, for example rupees 10,000 direct amount दिली, it is called as lump sum payment of purchase consideration. If purchase consideration is agreed at rupees 2 lakhs, then purchase consideration will be taken as 2 lakhs. Second method, net asset or net worth method. In case of this method, purchase consideration is calculated by finding out the net asset. नेट असेट कॅल्क्युलेट करायची. ती कशी ते आपण पुढे पाहणार आहोत. नेट असेट ऑर वर्थ, त्याला नेट असेट म्हणा किंवा नेट वर्थ म्हणा, ऑफ द कंपनी. द टर्म नेट असेट रिफर्स टू वेंडर कंपनीज असेट्स लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय दी पर्चेसिंग कंपनी. म्हणजे असेट मायनस लायबिलिटी. पर्चेसिंग कंपनीने ज्या असेट घेतलेल्या आहेत त्या असेटमधून
पर्चेसिंग कंपनीने ज्या लायबिलिटी घेतल्या त्या लायबिलिटी वजा करा येणारी रक्कम परचेस कन्सिडरेशन. हा झाला दुसरा भाग. आता तिसरा भाग जो आहे तो म्हणजे नेट पेमेंट मेथड. अंडर धिस मेथड पर्चेसिंग कंपनी ॲग्रीड टू मेक पेमेंट इन द फॉर्म ऑफ शेअर, डिबेंचर, कॅश to the shareholder, debenture holder, creditors of the vendor company. Thus, the total of all those different forms of payment is the purchase consideration. म्हणजे 10,000चे शेअर, 20,000चे डिबेंचर, 30,000 कॅश, एकूण झाली टोटल 60,000. दॅट इज PC परचेस कन्सिडरेशन त्याला आपण म्हणू शकतो. आता चौथा आहे शेअर एक्सचेंज मेथड. In case of this method, the purchase consideration is ascertained on the basis of the ratio in which the shares of a purchasing company are to be exchanged for the shares of the vendor company. आपल्या कंपनीमधले शेअर्स पर्चेसिंग कंपनी व्हेंडर कंपनीतल्या शेअर होल्डर, डिबेंचर होल्डर, क्रेडिटर्सला देते किंवा आपल्या कंपनीतील डिबेंचर पर्चेसिंग कंपनी ही व्हेंडर कंपनीच्या शेअर होल्डर, डिबेंचर होल्डर, क्रेडिटर्सला देते. त्याला आपण म्हणतो शेअर एक्सचेंज मेथड. त्यामुळे हा चारही भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊ शकेल. आता हा थेरॉटिकल भाग झाल्यानंतर मूळ मुद्द्याकडे म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चनकडे आपण या वळूया. चला पाहूया काय आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. पहिला क्वेश्चन नंबर 1. मिनिमम the liquidation of two company and formation of one company is known as. आपण डेफिनेशन पाहिली अमलगमेशनची. अमलगमेशन. क्वेश्चन नंबर 2. टर्म डॅश डॅश मीन्स टेकिंग ओव्हर ऑफ द बिझनेस ऑफ 2 or more कंपनी बाय न्यूली फॉर्म्ड कंपनी. साधं सिंपल उदाहरण आहे. अमलगमेशन. दोन्हीचाही अर्थ क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2चा अर्थ एकच आहे. क्वेश्चन नंबर 3. द लिक्विडेशन ऑफ वन कंपनी. एका कंपनीचं विसर्जन झालं, नवीन कंपनीचं फॉर्मेशन झालं नाही. अँड नो न्यू फॉर्मेशन. खडू निर्माण झाला नाही, तो अगोदरच होता. पाण्याचं मात्र लिक्विडेशन झालं. ऑफ ए कंपनी इज नोन ॲज ॲब्सॉर्प्शन. क्वेश्चन नंबर 4. द टर्म डॅश डॅश मीन्स टेकिंग ओव्हर द बिझनेस ऑफ वन ऑर मोर कंपनी बाय ए कंपनी ऑलरेडी इन एक्झिस्ट. पुन्हा हाच भाग. मगाचा जो होता तो ॲब्सॉर्प्शनचाच भाग होता, हा सुद्धा ॲब्सॉर्प्शनचा भाग आहे. म्हणजे क्वेश्चन 1 आणि 2 हे अमलगमेशनच्या डेफिनेशनशी संबंधित आहे. 3 आणि 4 हे ॲब्सॉर्प्शनच्या डेफिनेशनशी संबंधित आहे. पुढे 5. क्वेश्चन नंबर 5. द लिक्विडेशन ऑफ वन कंपनी अँड फॉर्मेशन ऑफ कंपनी. एकाचं विसर्जन, दुसऱ्याचं स्थापना. दॅट इज एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. Question number 6. When a new company with the same or similar name is formed to take over the business of existing company is known as external. 5 आणि 6 हे दोन्ही प्रश्न एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनच्या डेफिनेशनशी संबंधित आहे. त्यामुळे डेफिनेशन माहिती असणं आवश्यक आहे. Question number 7. Dash dash is the amount which is paid by purchasing company for the purchase of business to the vendor company. त्याला परचेस कन्सिडरेशन म्हणा, परचेस प्राइस म्हणा, दोन्हीही अर्थ एकच. सी बोथ ए अँड बी. क्वेश्चन नंबर 8. अंडर विच मेथड पर्चेसिंग कंपनी ॲग्री टू मेक ए पेमेंट इन द फॉर्म ऑफ शेअर, डिबेंचर अँड कॅश. मगाशी सांगितलं 10,000चे शेअर, 20,000चे डिबेंचर, 30,000चे कॅश, एकूण टोटल किती झाली 60,000. म्हणजे या तिघांची टोटल त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. दॅट इज नेट पेमेंट मेथड. क्वेश्चन नंबर 9. अंडर विच मेथड PC. आता मी ते शॉर्टमध्ये म्हणत जाईल. PC म्हणजेच परचेस कन्सिडरेशन. अंडर विच मेथड PC इज कॅल्क्युलेटेड बाय फाइंडिंग आउट द नेट असेट ऑफ द कंपनी. दॅट इज काय सांगता येईल, नेट असेट म्हणजेच नेट वर्थ मेथड. क्वेश्चन नंबर 10. अंडर विच मेथड द PC इज असर्टन ऑन द बेसिस ऑफ the ratio in which the shares of purchasing company are to be exchanged for the shares of the vendor company. That is share exchange method. Question number 11. The company purchasing for taking over the business is called as. जी खरेदी करतो त्याला पर्चेसिंग कंपनी, जो विकतो त्याला सेलिंग कंपनी. त्या दोन कंपन्यांना पुन्हा नाव पहा.
व्हेंडी कंपनी आणि व्हेंडर कंपनी. जो खरेदी करतो तो पर्चेसिंग कंपनी, जे विकतो ते सेलिंग कंपनी, दॅट इज पर्चेसिंग कंपनी. क्वेश्चन नंबर 12. द कंपनी इज टू बी ॲब्सॉर्ब्ड इज द सेलिंग कंपनी और व्हेंडर कंपनी. Question number 13. If the total amount of asset taken over are more than the liability taken over and purchase price, then there is a path. Asset 1 लाखाच्या घेतलेल्या आहेत. ओके. लायबिलिटी 20,000. तुमची asset 1 लाखाची घेतली, तुमच्या लायबिलिटी 20,000च्या घेतल्यात, म्हणजे मी तुम्हाला किती दिले पाहिजे? 80,000. कारण तुमची लायबिलिटी घेतोय मी, म्हणजे आनंदही घेतो दुःख घेतोय आहे. मग या प्रॉफिट या असेटमधून ही लायबिलिटी वजा केल्यानंतर तर तुम्हाला मी 80,000 द्यायला पाहिजे. पण जर त्या ठिकाणी असेट जास्त आहेत आणि परचेस प्राइस आणि ही लायबिलिटी म्हणजे 80 अधिक 20 याच्यापेक्षा 1 लाख जास्त आहे, बरोबर आहे ना, तर त्याला म्हटलं जातं कॅपिटल रिझर्व. पुन्हा सांगतो, 1 लाखाची असेट आहे, ओके, लायबिलिटी आहे 20,000ची आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी काय करतोय? 80,000 द्यायला पाहिजे, पण मी देतोय तुम्हाला 70,000. लायबिलिटी 70,000ची, सॉरी, लायबिलिटी तुमची 20,000ची, परचेस प्राइस तुमची 70 अधिक 20 म्हणजे असेट घेतोय 1 लाखाची आणि तुम्हाला देतोय मात्र 90,000. म्हणजे 10,000 माझा फायदा म्हणजेच माझा तो कॅपिटल प्रॉफिट कॅपिटल रिझर्वला मी ट्रान्सफर करणार. इफ द टोटल अमाऊंट ऑफ असेट इज टेकन ओव्हर, पुन्हा घेऊ, 1 लाख रुपयाच्या असेट घेतोय, 20,000च्या लायबिलिटी घेतोय, म्हणजेच 80,000 तुम्हाला द्यायला पाहिजे, पण मी 80,000च्या ऐवजी तुम्हाला मी 90,000 देतोय, 10,000 जास्त देतोय तुम्हाला. तुमची मान प्रतिष्ठा असल्याशिवाय मी देणार आहे का? म्हणजे त्याला आपण म्हणतो गुडविल. क्वेश्चन नंबर 15. द टर्म टेकिंग ओव्हर ऑफ बिझनेस इंडिकेट्स टेकिंग ओव्हर ऑफ all asset, all third party liability? Yes, दोन्हीही. Question number 16. Undistributed or accumulated profit credited to equity shareholder. पहा, अनडिस्ट्रीब्युटेड म्हणजे न वाटलेला किंवा साठलेला प्रॉफिट असेल, लॉस असेल, प्रॉफिट आणि लॉस दोन्हीही शेअर होल्डरलाच द्यायचे आहेत. क्वेश्चन नंबर 17. अनडिस्ट्रीब्युटेड और अक्युमुलेटेड प्रॉफिट मीन्स काय काय होते यामध्ये? आता पहा, मग अशी तुम्हाला प्रश्न विचारला, आता त्याचा उत्तर इथे मिळेल. अक्युमुलेटेड प्रॉफिटमध्ये काय? रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह, कॅपिटल रिझर्व्ह. कोणाला द्यायचे? शेअर होल्डरला. दॅट इज ऑल ऑफ दिस. क्वेश्चन नंबर 18. इफ द पर्चेसिंग कंपनी ॲग्रीड टू पे द अमाऊंट ऑफ लिक्विडेशन एक्सपेन्सेस, देन इट विल बी इन्क्लुडेड इन द अमाऊंट ऑफ परचेस कन्सिडरेशन किंवा परचेस प्राइस, दोन्ही एकच. सी. क्वेश्चन नंबर 19. इफ द पर्चेसिंग कंपनी ॲग्रीड टू पे ₹50,000 इन शेअर, 30,000 इन डिबेंचर अँड 20,000 इन ए कॅश, देन व्हॉट विल बी दी PC? 50 अधिक 30 अधिक 20 बरोबर 1 लाख A. क्वेश्चन नंबर 20. इफ द पर्चेसिंग कंपनी टेक ओव्हर द असेट अँड लायबिलिटीज ऑफ व्हेंडर कंपनी ॲट ₹1 लाख अँड 30,000 रिस्पेक्टिव्हली. तुम्ही व्हेंडर कंपनी, मी पर्चेसिंग कंपनी, मी तुमच्या 1 लाखाच्या असेट घेतल्या, 30,000ची लायबिलिटी घेतली, म्हणजे मी तुम्हाला 70,000 रुपये देणं आहे. दॅट इज A. क्वेश्चन नंबर 21. रिअलायझेशन प्रॉफिट और लॉस विल बी ट्रान्सफर टू शेअर होल्डर, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. क्वेश्चन नंबर 22. इफ द पर्चेसिंग कंपनी टेक ओव्हर असेट ऑफ ₹1 लाख, मी तुमची 1 लाखाची असेट आणि 30,000च्या लायबिलिटी घेतल्या आणि मी तुम्हाला आता किती द्यायला पाहिजे? 1 लाख वजा 30,000 म्हणजे 70,000. पण मी तुम्हाला त्या ठिकाणी काय देतोय? 90 देतोय, म्हणजे 20,000 रुपये जास्त देतोय, कारण तुमची समाजामध्ये मान आहे, प्रतिष्ठा आहे, गुडविल आहे, म्हणून A 20,000. 1 लाख वजा 30,000 बरोबर 70,000, बरोबर आहे. 70,000पेक्षा 90,000 मी तुम्हाला देतोय, म्हणजे 20,000ने जास्त देतोय. अतिशय साधं, सिंपल. लायबिलिटी प्लस PC, लायबिलिटी 30, PC 90, 1,20,000 आणि घेतोय किती? 1 लाख. देतोय किती? 21, म्हणजे 20,000. माझं खरं तर नुकसान आहे, पण तुमचं गुडविल असल्यामुळे माझं नुकसान झालंय.
Question number 23. If the purchasing company take over the asset of rupees 1 lakh and liability rupees 30,000, म्हणजे मी तुम्हाला 70 द्यायला पाहिजे, पण मी देतोय किती? अँड पेड रुपीज 60,000. 10,000 मी तुम्हाला देत नाही. 10,000 माझा फायदा म्हणून कॅपिटल रिझर्व्हला मी ट्रान्सफर करणार. ए. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिलं ते म्हणजे अमलकमिशन, ॲब्सॉर्प्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन ऑफ द कंपनी. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ऑफ द कंपनी. यामध्ये थेरी आणि त्याचप्रमाणे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. माझा ईमेल ID सुद्धा दिलेला आहे, त्यावर सुद्धा आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. पुन्हा एकदा सांगतो, माझं फेसबुक पेज आहे, वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे आणि त्याचप्रमाणे व्हॉट्सअप आहे. याच्या सर्व लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता. पुन्हा सांगतो, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. थेरॉटिकल भाग जो आहे तो चांगला करा, तर तुम्हाला प्रॅक्टिकल भाग सोपा जाईल. धन्यवाद.